नमस्कार मित्रांनो, सेंक्रेसिटी या तुमच्या संपत्ती भागीदारामध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मी आहे आदित्य शंकर। माझ्यासोबत आज आहेत सचिन जसुजा, जे सेंट्रिसिटीसाठी इक्विटीज विभागाचे प्रमुख आहे। आजच्या चर्चेचा विषय म्हणजे एक उद्योन्मुख आणि अत्यंत महत्त्वाचा मालमत्ता वर्ग किंवा खरं तर इक्विटीजमधील एक उपमालमत्ता वर्ग, ज्याला प्री इक्विटीज किंवा सामान्य भाषेत अनलिस्टेड इक्विटीज म्हणतात। आपण कशावर चर्चा करणार आहोत? या व्हिडिओमध्ये या उपमालमत्ता वर्गाचे विविध पैलू आणि हा उपमालमत्ता वर्ग कसा सादर करावा आणि कसा स्थानिक करावा यावर चर्चा होईल। जेव्हा आपण हेच आमच्या ग्राहकांशी, आमच्या भागीदारांशी इत्यादींशी बोलतो तेव्हा आणि नेमकं कसं सांगावं की हा उपमालमत्ता वर्ग खरंच पोर्टफोलिओमध्ये मूल्यवृद्धी करतो आणि परताव्यात गती आणतो। हाय सचिन, या कार्यक्रमात तुझे स्वागत आहे। मला समजून घ्यायचं होतं की प्री इक्विटीज म्हणजे काय किंवा अनलिस्टेड इक्विटीज ज्या नावाने त्या ओळखल्या जातात, आणि याचा उद्देश काय आहे। कोणी या साधनांमध्ये गुंतवणूक का करावी? ठीक आहे, तर नावावरूनच कळतं, प्री थीम म्हणजे अशा कंपन्या ज्या अजून शेअर बाजारात आलेल्या नाही, म्हणजे त्या सध्या BSE किंवा NSE वर लिस्टेड नाहीये। कदाचित काही संधी असू शकतात की या कंपन्या लिस्ट होतील, त्या फाईल करू शकतात, या IPO घेऊन येऊ शकतात, पण आतापर्यंत त्यांनी सार्वजनिकरित्या पैसे उभारलेले नाहीत। म्हणूनच यांना प्री थीम किंवा अनलिस्टेड असं म्हणतात, म्हणजे या कंपन्या एक्सचेंजवर लिस्टेड नाहीयेत। आणि का तुम्हाला माहिती आहेच कोणी या प्रकारच्या गुंतवणुकीचा विचार करावा? आपण 5-6 वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल बोललो, म्हणजे 5-6 वर्षांपूर्वीपर्यंत म्हणून या संधी फक्त संस्थांसाठीच उपलब्ध होत्या आणि त्या कंपन्यांमध्ये मोठ्या डील्स करत होत्या, ज्या कदाचित इंडस्ट्रीतील इतर लिस्टेड कंपन्यांपेक्षा वेगाने वाढत होत्या। जिथे व्यवस्थापन चांगलं आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगली आहे, तिथेच त्यांनी गुंतवणूक केली। आणि तिथे एक मूल्यांकनातील फरकही आहे लिस्टेड शेअर्सच्या तुलनेत। म्हणून त्या संस्था अशा कंपन्यांमध्ये हिस्सा विकत घेत आणि मग त्या त्यांच्या फंड्सद्वारे क्लायंट्सना ऑफर करत। पण आता तुम्हाला माहिती आहेच, गेल्या 5 ते 7 वर्षात आपण ESOPsचा ट्रेंड पाहिला आहे। अनेक कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे कंपनीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा आहे। जरी त्या कंपन्या अजून लिस्टेड झालेल्या नाही, ते शेअर्स आता बाजारात आले आहेत। अगदी संस्था देखील आता थेट क्लायंट्सना विक्री करायला लागल्या आहेत। हे शेअर्स बाजारात फिरत आहेत आणि हा बाजार दररोज वाढतो। जेव्हा आपण असूचीबद्ध नसलेल्याबद्दल म्हणतो, कंपन्यांबद्दल बोलतो, तर ही कुठलीही कंपनी असू शकते। अगदी एखादं हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कुठलीही प्रायव्हेट कंपनी ही अनलिस्टेड कंपनी म्हणून गणली जाऊ शकते। पण इथे आपण अशा कंपन्यांबद्दल बोलतो आहोत ज्या कदाचित लेट स्टेजमध्ये आहेत। या खूप वेगाने वाढत आहे, त्यांची व्हॅल्युएशन खूपच समाधानकारक आहे, कदाचित लिस्टेड कंपन्यांच्या तुलनेत आकर्षक असू शकते। त्या जास्त वेगाने वाढत असतील आणि त्या कदाचित लिस्टेड असलेल्या कंपन्यांपेक्षा मोठ्या देखील असू शकतात। म्हणून आपल्याला या कंपन्यांचे मूल्यांकन करावे लागेल की एखाद्याने अनलिस्टेड कंपन्यांमध्ये का गुंतवणूक करावी, जोपर्यंत आपल्याला इतक्या उत्तम वाढीच्या संधी मिळत नाही। नाहीतर लिस्टेड मार्केटमध्येही संधी आहे, पण अनलिस्टेड सेगमेंट वाढत आहे। काही संधी खूपच आकर्षक आहे, ज्या नक्कीच विचारात घ्यायला हव्यात। मी थोडक्यात सांगतो। उदाहरणार्थ, जर व्हेंचर कॅपिटल किंवा प्रायव्हेट इक्विटी फंडांनी खरेदी केली असेल, या अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सुरुवातीला हिस्सेदारी घेतली असेल, आता या कंपन्या वाढल्या आहेत आणि या फंडांनी काही पटीने नफा कमावला आहे, त्यामुळे ते फक्त प्रायव्हेट मार्केटमध्ये एक्झिट करतात। दुसरे म्हणजे अनेक सुरुवातीच्या टप्प्यातील कर्मचारी स्तरावरील कर्मचारी यांना एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स मिळाले असतील, जे कदाचित ते विकू इच्छितात कारण त्यांनी त्या स्टॉक्सवर चांगला परतावा मिळवला असेल। प्रत्येकाची वेगवेगळी आकांक्षा असते। कोणाला घर घ्यायचं असतं, कोणाला कुठेतरी दुसरीकडे गुंतवणूक करायची असते। म्हणून हे शेअर्स ते सामान्यतः मार्केटमध्ये विकतात आणि अशा प्रकारे लिक्विडिटी येते। हो, पण माझा प्रश्न असा आहे, आणि मी ऐकलंय अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे की आपण फक्त IPO येईपर्यंत का थांबू नये? तुम्हाला माहिती आहे, कदाचित कंपनी लिस्ट झाल्यावर ते खरेदी करू शकतो। जर संधी लिस्टिंगला इतकी जवळ असेल, तर आपण थांबू नये का आणि लिस्टिंग नंतर खरेदी करू नये, लिस्टिंग पूर्वी खरेदी करण्याऐवजी? तर याचे 2 उत्तर आहेत। मी पहिले उत्तर देतो, जरी आपण IPOची वाट पाहायची ठरवली तरी आपण असे अनेक उदाहरणं पाहिली आहे। अलीकडचं उदाहरण म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज।
सर्वांना खात्री होती की ही एक उत्तम कंपनी आहे आणि 26 वर्षांनंतर टाटांनी IPO आणला। ही कंपनी ऑटोमोटिव्ह डिझायनिंग आणि ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये आहे। हेच भविष्य आहे, बरोबर ना? पण तरीही अनेक गुंतवणूकदारांनी IPO मध्ये भाग घेतला, पण कुणालाही काही मिळालं नाही। जरी कुणाला अलॉटमेंट मिळालं तरी 14,000 50,000 रुपयांचं 2 ते 3 कोटी रुपयांच्या अर्जांपुढे। म्हणून अलॉटमेंट मिळालं नाही। जर एखादं चांगलं ब्रँड, उच्च वाढ असलेली कंपनी असेल तर बाजार IPO ती ओळखतो, मग सगळे त्यावर तुटून पडतात, लोकांना काहीच मिळत नाही। म्हणून IPOच्या आधी मिळवता आलं तर ते जास्त चांगलं। ही एक संधी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे इथे व्हॅल्युएशनमध्ये फरक असू शकतो। बहुतांश कंपन्या जेव्हा IPO घेऊन येतात तेव्हा त्या चांगल्या व्हॅल्युएशनवर येतात आणि स्वतःची तुलना लिस्टेड समकक्ष कंपन्यांशी करतात। पण जेव्हा अद्याप IPOची कोणतीही बातमी नसते, जेव्हा अद्याप दाखल केलेले नसते, कारण या कंपन्या खूप मर्यादित हातात असतात, त्यामुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या तुलनेत मूल्यांकन सामान्यतः योग्य नसते। म्हणून इथे व्हॅल्युएशनमध्ये फरक असतो, त्यामुळे इथे सुमारे 40 ते 60% अल्फा मिळू शकतो काही लिस्टेड स्पर्धकांच्या तुलनेत। म्हणून अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे जास्त चांगले, अर्थातच सल्लागारांचा सल्ला घेऊनच। पण हो, अशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात, त्यामुळे जर कोणी तुम्हाला सल्ला देऊ शकत असेल तर IPOच्या आधी अशा संधींमध्ये उडी घेणे जास्त चांगले। तर मुळात वाटपाची शक्यता म्हणजेच तुम्हाला हवी तशी वाटप मिळण्याची शक्यता खूपच जास्त असते जेव्हा आपण अनलिस्टेड स्पेसमध्ये सहभागी होतो। हो, कारण तुम्ही जितके पैसे देत आहात त्यासाठी तुम्हाला हवे तितके वाटप मिळेलच असे नाही। आणि दुसरे म्हणजे तुम्ही खूप चांगल्या व्हॅल्युएशनवर प्रवेश करू शकता लिस्टिंग नंतर किंवा लिस्टिंग दरम्यान मिळणाऱ्या जास्त व्हॅल्युएशनच्या तुलनेत। हो, कारण एकदा का IPO बाजारात आला की मग तो थोडीशी उत्सुकता असते, हो, पण नेहमीच चांगले असते की जेव्हा अजून उत्सुकता नाही, जेव्हा फार थोड्या लोकांमध्ये त्या कल्पना देवाणघेवाण होत आहे, तेव्हा सहभागी व्हावे। आणि तुम्हाला माहीत आहेच, सुरुवातीला पाठिंबा देणे नेहमीच चांगले असते, उशिरा प्रवेश करण्यापेक्षा। मग आपण या संधी कशा ओळखायच्या? जसे तुम्ही म्हणाला, कोणतीही कंपनी जी अजून इक्विटी मार्केटमध्ये आलेली नाही आणि जी निर्देशांकावर लिस्टेड नाहीये, त्यांना अनलिस्टेड कंपनी म्हणून वर्गीकृत करता येईल। मग आपण इतक्या मोठ्या युनिव्हर्सल सेटमधून अगदी मर्यादित अशा कंपन्या कशा ओळखायच्या? आपण कोणत्या निवडायच्या हे कसे ठरवायचे? म्हणून एक कंपनी किंवा संस्था म्हणून सेंट्रिसिटी कसे ठरवते किंवा सेंट्रिसिटी कसे रिसर्च करते की कोणत्या संधींचा पाठपुरावा करावा, कोणत्या संधींमध्ये खरोखरच मूल्यवृद्धी होईल किंवा ज्या परताव्याला चालना देतील अशा कोणत्या असतील? संपले। हो, खूपच रंजक प्रश्न आहे। माझ्या मते इथेच सेंट्रिसिटीची मुख्य भूमिका ठरते। आम्ही काय करतो तर या कंपन्यांचे योग्य विश्लेषण करतो आणि साधारणपणे आम्ही फक्त त्या कंपन्यांचे मूल्यांकन करतो ज्या अतिशय वेगाने वाढत आहे। खरं तर त्या कंपन्या लिस्टेड बास्केटमधील कंपन्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढत आहेत। म्हणून आपण असंही म्हणत नाही आहोत की ठीक आहे, एखादी कंपनी आहे जी फक्त लिस्टेड समकक्ष कंपन्यांइतकीच वाढते आहे। मी तुम्हाला काही उदाहरण देऊ शकतो। आपल्याला माहिती आहे म्युच्युअल फंड उद्योग वाढतो आहे, बरोबर ना? आणि जवळपास 50 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। आता बाजारात अनेक लिस्टेड कंपन्या आहेत। आपण HDFC, निप्पॉन, पुटी यांच्याबद्दल बोलतो, बरोबर? म्हणजे तिथे जवळजवळ सगळ्या कंपन्या लिस्टेड आहेत, पण मुख्य खेळाडू SBI अजूनही लिस्टेड नाही। अजूनही। आणि हेच विशेष आहे की ती एक प्रमुख कंपनी असूनही अजून लिस्टेड नाही, त्यामुळे तिचा विचार मूल्यांकनासाठी करणे योग्य ठरेल। आता जेव्हा आपण शोधलं की SBI कशी सर्वात मोठी बनली, त्यांची गेल्या 5 वर्षांत 25% पेक्षा जास्त दराने वाढली आहे, तर इतर 15 ते 20% दराने वाढल्या आहेत। आणि त्यांचा वाढ जवळपास त्यांच्या सर्वात जवळच्या स्पर्धकाच्या तुलनेत दुप्पट दराने वाढत आहे। म्हणून जेव्हा आम्हाला बाजारात अशा प्रकारच्या विसंगती आढळतात, तेव्हा अनलिस्टेड मार्केटमध्ये अशा कंपन्या आहेत ज्या लिस्टेड कंपन्यांपेक्षा देखील मोठ्या आहेत, त्या खूप वेगाने वाढत आहेत।
उद्योगाला अनुकूल वारे आहे. पुढील 5 ते 10 वर्षात संपत्ती निर्माण करण्याची चांगली संधी आहे. जेव्हा हे निकष असतात आणि तुम्ही कॉर्पोरेट गव्हर्नन्स देखील तपासता, म्हणजेच मूल्यांकनाचे निकष जवळपास सारखेच असतात. तुम्ही कोणताही स्टॉक कसा मूल्यांकन करता, तो लिस्टेड असो किंवा अनलिस्टेड, मूल्यांकनाचे निकष फारसे वेगळे नसतात. म्हणून आम्ही काय करतो तर आम्ही त्याचे व्यवस्थित विश्लेषण करतो आणि आमच्या क्लायंट्सना सादर करतो. मग ते फक्त तुलना करून निर्णय घेऊ शकतात की त्यात गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही. तर सचिन, आपल्याला माहित आहे की जेव्हा एखादा स्टॉक निर्देशांकात लिस्टेड असतो, त्या शेअरची किंमत अनेक घटकांवर ठरते. त्यात त्या स्टॉकची लिक्विडिटी असू शकते आणि ती या गोष्टींवर ठरू शकते. म्हणजेच एक मोठा घटक म्हणजे कंपनीची प्रत्यक्ष कामगिरी, जसे की आर्थिक स्थिती, प्रगती, वाढ इत्यादी. या स्टॉकची मागणी आणि पुरवठा. जर लिक्विडिटी कमी असेल, अशा स्टॉकचे मूल्यांकन आणि किंमत ठरवण्याची पद्धत वेगळी असते. ज्या स्टॉक्समध्ये लिक्विडिटी जास्त असते त्यापेक्षा. मग अनलिस्टेड स्टॉकमध्ये हे घटक कसे काम करतात, म्हणजे आपण हे कसे ठरवतो? किंमत कशी ठरते, म्हणजे ती कशी ठरवली जाते? किंमत शोध प्रक्रिया कशी घडते? आणि कंपनीचे चांगले किंवा कमी कामगिरी करणे हे किंमतीमध्ये कसे समाविष्ट केले जाते? ठीक आहे. माझ्या मते अनलिस्टेड फॉर्ममध्ये कोणताही स्टॉक मूल्यांकन करताना हेच सर्वात महत्त्वाचे आहे, कारण तुम्हाला माहित आहेच यामुळे संधी निर्माण होते. तसेच कमी लिक्विडिटी. पहा, या कंपन्यांमध्ये लिक्विडिटी लिस्टेड कंपन्यांपेक्षा कमी असते, कारण या कंपन्या सर्वसामान्य लोकांमध्ये आलेल्या नाहीत. म्हणून खरेदीदार आणि विक्रेते कमी मर्यादित लोकांच्या हातात असतात, त्यामुळे लिक्विडिटी कमी असते. काही अनलिस्टेड स्टॉक्सना खूप लिक्विडिटी मिळाली आहे, पण अजूनही अनेक कंपन्या आहेत ज्या अजूनही खूपच इलिक्विड आहे. म्हणून जेव्हा इलिक्विडिटी असते तेव्हा किंमत शोध प्रक्रिया लिस्टेड मार्केटमध्ये जशी परिपूर्ण किंमत शोध प्रक्रिया दिसते तशी येथे नसते. म्हणून हे संधी देखील निर्माण करते आणि अशा परिस्थितीत जिथे लिक्विडिटी कमी असते तिथे किंमत सहजपणे मॅनिप्युलेट देखील केली जाऊ शकते. म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपण अशा कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करत नाही आहोत जे फक्त उत्साहाच्या लाटेत आहेत आणि खूपच जास्त मूल्यमापनावर आहे. जर ते वाढ योग्य प्रकारे सिद्ध करत नसेल, ते मूल्यमापन वाढीला न्याय देत नसेल, तर आम्ही सहसा टाळतो. आम्हाला पुढे अभ्यास करायचाही नसतो. म्हणून तुम्हाला माहिती आहेच, पण आम्हाला हेही माहित आहे की कमी लिक्विडिटीमुळे काही स्टॉक्स लिस्टेड कंपन्यांच्या तुलनेत खूप आकर्षक मूल्यमापनावर ट्रेड होत आहेत. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, जरी आपण त्यांची तुलना लिस्टेड कंपन्यांशी केली नाही, तरी काही कंपन्या अशा आहेत ज्या उद्योन्मुख थीम्समध्ये आहेत, ज्या कदाचित अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत, पण तरीही त्या एकूणच व्यापक बाजाराच्या मूल्यमापनावरच ट्रेड होत आहेत. म्हणून आपल्याला माहिती आहे की हे खूप आकर्षक मूल्यमापन आहे. म्हणून अशा गोष्टी घडतात, म्हणजेच कमी लिक्विडिटी असते तेव्हा आपण फक्त चुकीचे मूल्यांकन किंवा काही संधी शोधत असतो जिथे आपल्याला असं वाटतं, ठीक आहे, इथे 60 ते 70% चांगला गॅप अल्फा आहे आणि कालांतराने आपणही, तुम्हाला माहिती आहे, किमान हे तरी मान्य करतो की या कंपन्या पुढील 3 वर्षांत 20% जास्त निर्माण करू शकतात. फक्त त्या कंपन्यांमध्ये जिथे आपल्याला संभाव्य वाढीचा अंदाज दिसतो तिथेच आपण प्रवेश किंवा मूल्यांकन करतो. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न थोडासा ऑपरेशनल स्वरूपाचा आहे. म्हणून समजा, आणि अर्थातच त्याआधी मी एवढंच सांगू इच्छितो की ही पार्श्वभूमीची तयारी, हे सगळं होमवर्क ग्राहकांसाठी या संधी सुचवण्याआधी किंवा घेण्याआधी हे सगळं सिम्प्लिसिटी कडून केलं जातं. होय, कारण आमच्याकडे रिया परवाना आहे, रिसर्च अनालिस्ट परवाना देखील आहे. माझा पुढचा प्रश्न थोडासा ऑपरेशनल स्वरूपाचा आहे. उदाहरणार्थ, कुणी अनलिस्टेड शेअर खरेदी करायचे ठरवले तर प्रक्रिया काय आहे, म्हणजे ते कसं केलं जातं? एखाद्याकडे ब्रोकिंग, डीमॅट आणि ट्रेडिंग खाते असल्यास तो सहज कोणतेही शेअर्स खरेदी करू शकतो. अनलिस्टेड क्षेत्रात हे कसं होतं? हो, हे जवळपास तसंच आहे. खरं तर अप्रेंटिसचा मॉडेल अगदी तसाच आहे. जरी बऱ्याच लोकांना, गुंतवणूकदारांना याची माहिती नसली तरी, पण तुमच्याकडे डीमॅट खाते असेल तर तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता. सेंट्रिसिटी हे शेअर्स उपलब्ध करून देते. तुम्हाला दररोज किंमत यादी मिळते, कारण बाजारात दररोज शेअर्सच्या किमतीत बदल होत असतो. अनलिस्टेड मार्केटमध्येही हेच आहे. आता तर लिक्विडिटी वाढली आहे आणि दररोज स्टॉकमध्ये बदल होतात, किमती, आणि आम्ही तुम्हाला डील्स ऑफर करतो. आणि एकदा क्लायंटने ईमेलवर ती डील कन्फर्म केली
की मग आम्ही फंड्स मागतो, क्लायंट आमच्या डीमॅट किंवा बंद खात्यात फंड्स ट्रान्सफर करतो आणि आम्ही हस्तांतरित करतो ते शेअर्स क्लायंटच्या डीमॅटमध्ये ट्रान्सफर करतो आणि हे सगळं T+1 मध्ये होतं. 2 दिवसात व्यवहार पूर्ण होतो, दोन्ही बाजूंचे व्यवहार बंद होतात. 90% अनलिस्टेड शेअर्समध्ये काही अनलिस्टेड किंवा प्री थीम्स आहेत जिथे तुम्हाला माहिती आहे ब्रोकर असतो, कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल असतो. त्यामुळे एकदा आम्हाला ती मंजुरी मिळाली की मग आम्ही ते शेअर्स ट्रान्सफर करतो. पण हे फक्त 2 ते 3% कंपनीपुरतेच मर्यादित असते, पण बहुतेक कंपन्यांचे शेअर्स मोकळ्या बाजारात ट्रेड होऊ शकतात. व्यवहार 2 दिवसांत पूर्ण होऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे गुंतवणूकदार हे शेअर्स विकू शकतात का? हो, गुंतवणूकदार बघा. एकदा हे तुमच्या डीमॅटमध्ये आलं की तुम्ही हे शेअर्स कुणालाही विकू शकता. आणि हे व्यवहार करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? म्हणजे काही मूलभूत कागदपत्रे असायलाच हवी. हे काही शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी बघा, क्लायंटकडे मूलभूत असणं आवश्यक आहे. त्यात पॅन, आधार कार्डची प्रत आणि म्हणजेच क्लायंट मास्टर लिस्ट लागते, कारण त्यात तुमचा ID आणि क्लायंट ID असतो. अशा प्रकारचे तपशील आणि कॅन्सल चेक, ज्यावरून आपण कोणत्या बँकेतून पैसे घेत आहोत हे दिसते. म्हणून कोणत्याही व्यवहारासाठी मूलभूत आवश्यक आहे. समजलं? तर शेवटची गोष्ट जी मी तुमच्याशी चर्चा करू इच्छितो ती म्हणजे, तुमच्या लक्षात काही उदाहरणे येतात का अगदी अलीकडच्या काळातील, मागील 5-6 वर्षात हो, जिथे तुम्हाला माहिती आहे काही अनलिस्टेड इक्विटी संधी उपलब्ध होत्या ज्या मोठ्या फंडांनी किंवा अगदी वैयक्तिक गुंतवणूकदारांनी यशस्वीरित्या विकत घेतल्या आणि मग लिस्टिंग नंतर तुम्हाला माहिती आहे सध्या किंमती खूपच जास्त आहे, त्यामुळे प्री गुंतवणूकदाराला मोठा नफा झाला आहे आणि मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. तुम्ही अशा काही उदाहरणांची नावे सांगू शकता का? अलीकडेच मी चर्चा केलेली कंपनी म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज. ठीक आहे, तर टाटा टेक्नॉलॉजीज अगदी आम्हीही तुम्हाला माहिती आहे बहुतेक आमच्या गुंतवणूकदारांसाठी ही कंपनी IPO पूर्वीच सुचवली होती आणि गेल्या एका वर्षात ती 450 रुपयांपासून 800 रुपयांच्या दरम्यान ट्रेड होत होती असं म्हणू शकता. जरी IPO सुमारे 500 रुपयांना आला तरी लिस्टिंग जवळपास 1200 रुपयांवर झाले. म्हणून जर मी सरासरी काढली तर सुमारे 600-700 रुपयांवर गुंतवणूकदारांनी पूर्वी खरेदी केली होती, आता ती 1200 रुपयांवर ट्रेड होत आहे. म्हणजे गुंतवणूकदारांसाठी हे जवळपास 100% नफा आहे. 4-5 वर्षांपूर्वी ICC लोम्बार्ड, मला आठवतं, अनलिस्टेड मार्केटमध्ये सुमारे 400-450 रुपयांवर ट्रेड होत होती. IPO 600च्या आसपास आला, आता ती जवळपास 1300 ते 1400 रुपयांवर ट्रेड होत आहे. म्हणजे 5 वर्षांत जवळपास 2.5 ते 3 पट पैसे झाले. अशा अनेक उदाहरणं आहेत जसं की बिकाजी फूड्स, डीमार्ट, अव्हेन्यू सुपरमार्ट. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे आपण पाहिलं आहे की गेल्या 5 वर्षांत किमान 3 ते 4 पट पैसे मिळाले आहेत. म्हणून जर मी अशा कंपन्यांचा एक बास्केट घेतला ज्या आपण 2 वर्षांपूर्वी सुचवायला सुरुवात केली, आपल्या क्लायंट्सना सुचवायला सुरुवात केली, तर गेल्या 2 वर्षांत 35% पेक्षा जास्त राहिला आहे. म्हणजेच हा बास्केट मार्केटपेक्षा चांगला परफॉर्म करत आहे आणि बहुतेक कंपन्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगली कामगिरी करत आहे. तरीही लिस्टेड कंपन्यांच्या तुलनेत अजूनही प्राइस डिस्कव्हरी व्हायची आहे, पण एकूणच बास्केट गेल्या 2 वर्षांत 35% पेक्षा जास्त वाढला आहे. म्हणजेच बेसिसवर. म्हणून तुम्ही असं म्हणाल का की प्री संधी या लिस्टेड स्टॉक पोर्टफोलिओ किंवा इक्विटी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओसाठी पर्याय आहे, ही त्या पोर्टफोलिओला सपोर्ट किंवा पूरक म्हणून काम करतात? माझ्या मते हे पोर्टफोलिओला पूरक ठरतं. तरीही तुम्हाला माहिती आहेच, लिस्टेड मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत आणि मार्केटमध्ये खूप संधी उपलब्ध आहे. आम्ही अशा, तुम्हाला माहिती आहेच, चुकीच्या किमतीत मिळणाऱ्या संधी आणि वेगाने वाढणाऱ्या कंपन्या शोधत राहतो. पण अनलिस्टेड बाजूला तुम्ही म्हणू शकता फक्त 200 ते 300 कंपन्या सक्रिय आहेत आणि त्यामधून फक्त
आम्ही पाहतो जिथे आम्हाला असं वाटतं की तिथे किंमत आकर्षक आहे, लिक्विडिटी आहे, क्लायंट सहज एक्झिट करू शकतो, म्हणून मोजक्या कदाचित 20 ते 25 कंपन्या ज्या विचारात घेता येतील किंवा गुंतवणुकीसाठी योग्य आहे. इतर कंपन्यांसाठी अजून मूल्यांकनाची गरज आहे. जसं त्या वाढतात, लिक्विडिटी वाढते, तसं क्लायंट्स त्या संधींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. पण नक्कीच लिस्टेड मार्केट अनलिस्टेडच्या तुलनेत खूप मोठं आहे. म्हणून अनलिस्टेड किंवा प्रीथीम, कारण लिस्टेडच्या तुलनेत इथे लिक्विडिटी थोडी कमी असते. त्यामुळे मला वाटतं हे तुमच्या एकूण पोर्टफोलिओला एक वेगळा किकर देते. म्हणून वाटतं जसं आपण सेंट्रिसिटीमध्ये भर दिला आहे, पोर्टफोलिओमध्ये सर्व प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्सचा समावेश असावा. होय. योग्य असेट अलोकेशन, गोल प्लॅनिंग हे गुंतवणूकदाराच्या पार्श्वभूमी आणि दिलेल्या इनपुट्सनुसार केलेलं असावं. होय. प्री संधी किंवा अनलिस्टेड संधी या नक्कीच इक्विटी म्युच्युअल फंड, इक्विटी पीएमएस आणि लिस्टेड स्टॉक पोर्टफोलिओसाठी पर्याय नाहीत. त्या उलट एक पूरक म्हणून काम करतात किंवा एकूणच इक्विटी पोर्टफोलिओच्या परताव्याला एक किकर देतात. हो, आणि तुझ्या मुद्द्यावर थोडं जोडायचं झालं आदित्य, जसं म्युच्युअल फंड्स, पीएमएस हे सर्वोत्तम असेट क्लास आहेत कारण फंड मॅनेजर निर्णय घेतात, ते रिस्क अनालिसिस करतात इत्यादी. म्हणून जेव्हा गुंतवणूकदार प्री संधींमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याभोवती पोर्टफोलिओ तयार करणे चांगले असते. फक्त 1-2 कंपन्यांमध्ये जाता जिथे विश्वास वाटतो तिथे गुंतवणूक करावी. आम्ही 12 ते 15 कंपन्या योग्य संशोधन व विश्लेषणासह सादर केल्या आहेत. ते स्वतः मूल्यांकन करू शकतात, योग्य वाटेल ते निवडू शकतात, कदाचित 4-5 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलिओ तयार करू शकतात आणि एकाच कंपनीमध्ये गुंतवणुकीपेक्षा हे अधिक योग्य ठरेल. माझ्या मते ही एक अत्यंत माहितीपूर्ण सत्र होते. खूप धन्यवाद सचिन. हे आमच्या बिझनेस डेव्हलपमेंट टीमसाठी आणि भागीदारांसाठीही उपयुक्त ठरले. हो, नक्कीच हे मदत करेल. मी आशा करतो की हे उपयोगी ठरेल भागीदारांना संवाद साधताना आणि हे सब ॲसेट क्लास गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल. या सत्रासाठी सूचना व प्रेक्षकांचे आभार. कृपया लाईक व सबस्क्राईब करा. आशा आहे हे सत्र उपयुक्त ठरले. खूप धन्यवाद. आभार.